आता बघूयात पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जमीन व्यवहारावरून रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ आमने सामने आलेले आहेत। धंगेकरांनी मोहोळांवर केलेल्या आरोपांनंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी त्यांना समज दिल्याची माहिती समोर आली होती आणि त्यानंतर अचानक रवींद्र धंगेकरांनी आपल्या एक्स या सोशल मीडिया हँडलवरील शिवसेनेचा लोगो असलेला फोटो बदललाय। त्याऐवजी त्यांनी पुणेकर फर्स्ट असा नवा फोटो सोशल मीडियावरील अकाउंटवरती टाकलाय आणि त्यामुळे धंगेकरांच्या मनात काय सुरू आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। जे चाललंय हे चुकीचं चाललंय, सत्य हे कधी लपून राहणार नाही। माझं मोहळाचं काय बांधायला बांधे का गोखले तर त्याच्यात माझा काही संबंध नाही। यंत्रणा हायजॅक करून जर ही जागा लागण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर बोलणं गैर नाही। तर त्यांचे बाईट घ्या, मुलाखती करा, पण आधी त्यांचा एकदा कागद तपासा, त्यांचे पुरावे घ्या आणि त्यांच्या बिंदास तासभर मुलाखती लावा। लोकसभा, विधानसभा, राजकीय नैराश्यातनं वैफल्यग्रस्त माणसाकडनं दुसरं काय अपेक्षा आहे? धंगेकर आणि मोहोळवादाला आता चांगलीच धार आली आहे। पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जमीन व्यवहारावरून हे पुण्यातील नेते आमने सामने आले आहेत। हा वाद का पेटलाय ते पहा। 8 ऑक्टोबर 2025 रोजी गोखले बिल्डर्सनं पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसची जमीन खरेदी केली। जैन बोर्डिंग हाऊसच्या विश्वस्त मंडळाने गोखले बिल्डर्स सोबत सेल डीड केलं। विशेष म्हणजे याच गोखले इस्टेट आणि गोखले फ्युचर कंपनीत मुरलीधर मोहोळ भागीदार होते। जैन बोर्डिंगच्या विश्वस्तांना हाताशी धरून मोहोळ यांचे पूर्वीश्रमीचे व्यावसायिक भागीदार विशाल गोखले यांनी मोक्याची 3 एकर जागा अवघ्या 230 कोटींना हडपल्याचा आरोप शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केला होता। तर 2024 मध्ये आपण गोखले इस्टेट कंपनीतून बाहेर पडल्याचं स्पष्टीकरण मोहोळांनी दिलं होतं। त्यानंतर या वादात रवींद्र धंगेकरांनी उडी घेतली। आता हा वाद आणखी भडकलाय। माझं मोहळाचं काय बांधायला बांधे का आणि गोखले तर त्याच्यात माझा काही संबंध नाही। पण जर तुम्ही ही यंत्रणा हायजॅक करून जर ही जागा लागण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर बोलणं गैर नाही। आणि आम्ही हेच बोललो, 2-3 शब्द आहेत। तुम्ही जैन महावीरांना घाण ठेवलं का? तर ठेवलंय। मग आता ह्याच्या पुढचे पुरावे काय पाहिजे? मग तुम्ही जी शासकीय यंत्रणा ती राबवली, ती चुकीच्या पद्धतीने राबवली। मग रजिस्टर असेल, बँक असेल, धर्मदाय आयुक्त असेल। एकीकडे धंगेकरांनी आरोपांची लढ लावली असताना दुसरीकडे मुरलीधर मोहोळांनी मात्र मौन बाळगलं होतं। पण अखेर मोहोळांनी मौन सोडलंय। त्यांचे पुरावे घ्या आणि त्यांच्या बिंदास तासभर मुलाखती लावा। माझं म्हणणं हे बघा, आधी उगाचच उठायचं, काही चालवायचं, उठायचं, काही आरोप करायचे आणि हे व्यक्तिगत आहेत। ज्या वेळेला ही निवडणूक झाली, तुम्हाला सांगतो, लोकसभा, विधानसभा, राजकीय नैराश्यातनं वैफल्यग्रस्त माणसाकडनं दुसरं काय अपेक्षा नाही। त्यामुळे तुम्ही मला खरं तर मी माझं स्पष्टीकरण दिलंय। दरम्यान रवींद्र धंगेकरांनी आपल्या एक्स या सोशल मीडिया हँडलवरील शिवसेनेचा लोगो असलेला फोटो बदललाय। त्याऐवजी त्यांनी पुणेकर फर्स्ट असा नवा फोटो सोशल मीडियावरील अकाउंटवर टाकलाय। त्यामुळे धंगेकरांच्या मनात काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। आता होतं कसं बघा, आता धंगेकरांनी हे बोलल्यामुळं त्यांना पार्टीतनं काढून टाकावं असं काही लोकांचं भूमिका आहे। मग नवी मुंबईचं काय? मला असं वाटतं की समन्वयानं हे घेतलं पाहिजे। इकडं तर गुंडांबरोबर देखील माझे संबंध आहेत, मी असं करतो तसं करतो, हे पण आपण सगळ्यांनीच दाखवलेलं आहे आपल्याला। त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे संयमाने घेतलं पाहिजे। जसं पुण्यामध्ये चालू आहे तसं इकडच्या परिसरामध्ये देखील चालू आहे। धंगेकरा मोहरा आहे। धंगेकरांना माल मसाला पुरवणारे हात वेगळे आहेत आणि धंगेकरांचे बोलवते धनी हे सरकारमध्ये बसलेले आहेत। हे मी तुम्हाला खात्रीनं सांगतो। जैन बोर्डिंग जमीन प्रकरणी रवींद्र धंगेकरांनी मोहोळांविरोधात शड्डू ठोकलाय। ते मागे हटायला तयार नाही। त्यावरून पुण्यातील महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचं चित्र आहे। आता शिवसेना नेते एकनाथ शिंदे कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।